नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता चाललेली आहे टॅरेसवर. तर मी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं की वरती टॅरेसच्या इथं काय बनवलं ते दाखवत होतं. इथून पायऱ्या होत्या आपल्या आणि इथून बघा टायगर जो इथून पडायचा ना, त्यासाठी तिकडे जाळी बनवले ती लावायचे. तर या पायऱ्या आणि या पायरीच्या बाजूने अशी भिंत केली बघा, दोन्ही साईडनी भिंती केल्यात आणि आता त्यांचं प्लास्टरचं काम चालू आहे. तर इथून मी जाते आता थोडी वाकून. बापरे आले इथून. आणि आमचे मिस्त्री आहेत ना थोडे कमी झाले बरं का. हा ना हा बघा हा बघा मुँह छुपा दिया, तोंड लपवतोय. म्हणतो आंटी तुमचे व्हिडिओ कुठेही जातात आणि आमच्या घरचे बघतात. आता UP बिहारमध्ये याचे व्हिडिओ कोण बघत असतील. तरी याला किती भीती वाटते ते बघा, तोंड लपून बसलाय. तर मी काय म्हणत होती, आमचे मिस्त्री आहेत ना त्यातील मी 3 मिस्त्री कमी करून टाकले. आता राहिलेत फक्त दोघांमधले आपले इंडियन आहेत. इंडियन म्हणजे बांधकामवाले आणि एक आहे मारवाडी म्हणजे राजस्थानी टाईलवाला. तर कमी केलेले, दम लागलाय. एक राजस्थानी गेलेला, त्याचं काम झालेलं. पण कसं आहे ह्यांचा कामाचा स्पीड त्यांच्या कामाचा स्पीड फरक आहे त्यामध्ये. त्यामुळे काय झालं, दोघं मिस्त्री होते, टाईल लाद्या लावत होते. पण दोघंजणं एक रूम क्लिअर होत नव्हता त्यांचा एका दिवसाला. तोच काम राजस्थानी आहे ना एका दिवसाला रूम क्लिअर करतो. मग म्हटलं नाही, डोकं चालवलं थोडंसं. म्हटलं ह्यांना 2400 जात आहेत, त्यापेक्षा राजस्थानाला 1600 गेलेले वाईट काय. तू तसं 1700 घेतात. पण मी त्याला सांगितलं बाबा 1600 देईल मी तुला. तो राजस्थानी आपला तयार झालेला. तर तो गावी गेलेला बघा मागं 12 तारखेला. तर त्याला फोन केला परवाच्या दिवशी. तर तो बोलला भाभी मी आलो आहे म्हणून. तर म्हटलं येशील का बाबा, 5-6 दिवसाचं काम राहिलं आहे अजून. तो बोलला ठीक आहे येतो मी. तो आला आहे. तर त्यांनी काल आला, त्यांनी फटाफट त्याचं काम चालू झालं ते तुम्हाला दाखवते. आणि इथून बघा आता आपलं कसं दिसतंय टॅरेस. तर टॅरेसच्या तिथं तशी ती भिंत बांधली ते बघा, असं घरासारखं केलं आहे. आणि तिथून यायला एंट्री आहे ना. तर आता तुम्ही म्हणाल ते तसं का केलं, तर जे पाऊस येणार आपला, पावसाचं सगळं पाणी पायऱ्यांवरून खाली येणार आणि मग खाली जे आपले जे रूम आहेत सगळे त्या रूममध्ये ते पाणी शिरणार, असं होणार. मग आता इथे दरवाजा लावणार, मग हे पाणी सगळं तिकडे जाणार आणि खाली जो रूम आहे त्या रूमवाल्याला सुद्धा त्रास होणार नाही, जो कोणी येईल राहायला तो. तर आता मी तुम्हाला दाखवते. हे करायला एवढं रिस्की काम आहे ना, कालपासून तो प्लास्टरच मारतोय बिचारा, एकटाच आहे. तर हे बघा, हे जे बनवलं आहे ना हे घर, म्हणजे घरासारखं. ए लल्लू बाजू में हो जा, चल मुँह छुप. मतलब बाबा हाँ नहीं दिखा रहा है, देखा तोंड बघायचा, नहीं दिख रहा है. इथून बघा, हा हे बघा किती रिस्की काम आहे. मजा आ रहा है बहुत. हे बघा काय केलं आहे त्यांनी आयडिया. परांची मागं तर त्या दिवशी झालेली आहे आपली बांधून सगळ्या प्लास्टरची. तर इथून आहे ना त्यांनी असे होल मारले ते बघा, इथून असे आतून आणि त्याच्यावर एक फळी टाकून. मेरा आइडिया सबको दे दो. हाँ तो अरे ज्ञान बांटने से बढ़ता है, कम नहीं होता, ये ध्यान में रखो. मेरा आइडिया सबको दे दो. हाँ, अभी कोई काम कराने वाला रहेगा ना, हाँ तो बोलेगा नहीं मुझे, वो दूसरे को लेके जाएगा. नहीं बुलाएगा भाई, सबको ज्ञान चाहिए तो काम हो जाएगा ना हम लोगों का. तुम लोग के पास ज्ञान है इसलिए तो हम लोग बुलाते हैं तुमको. अभी ये क्या लल्लू भैयाचं झाले तोंड लपवले. अरे का तोंड लपवतो, पण एवढं काय झालंय तुला. आता याचा हा इकडचा एक प्लास्टर होईल, इकडचा भिंतीचा आहे बघा, आउटसाईड आहे. आणि हाईट बघा किती आहे इथून मित्रांनो. हे बघा खरंच रिस्की काम आहे तसं म्हणायला गेलं तर. किती हाईट आहे तुम्हाला दिसते खाली एकदम शेवटला बघा. आमचं हे रूम इकडची हाईट आहे ना खूपच आहे, कारण या साईडनी आहे ना खूप जमीन दस्ती होती म्हणून आमची हाईट जास्त झाली. तर त्यांनी बिचाऱ्यांनी एका फळीवरती हे झालं आहे आणि खाली सगळ्यांचा प्रॉब्लेम चालला आहे. घोडा म्हणजे ते घोड्या चिड्या नसतात का अशा, त्याच्यावरून सगळ्यांची खाली नुसती भांडणं आहेत. हा एकाने घेतला आणखी तू द्यायलाच मागत नाही दुसऱ्याला, आणि मग भांडणं करतात. माझा घोडा आहे मी तो कोणाला देणार नाही असं करून काल 2 घोडे भाड्याने आणलेत. आमचा एक आहे, एक शिडी आहे, शिवाय एक आता ह्यानी आहे ना कलरवाल्यांनी कशा आयडिया लावून केले बघा. त्या कलरवाल्याला कोण काल देतच नव्हतं. एवढी सगळ्यांची मारामारी चालू होती ना, म्हणजे भांडणांची. तर
अशी खरोखर कुस्ती नव्हती बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल मारामारी. तर ए माल दे लल्लू, दे बाई दे, नाही तेरा मुंह दिखाई रसम नाही पुरी गोजी जा. तर बघ कसा घुमत बसलाय बघ. तर काय सांगत होती मी तुम्हाला, हां, तर त्या कलरवाल्यांनी डोकं लावला होतं, म्हणतो जाऊ दे यांच्यामध्ये कुठं भांडणं करत बसू, कारण सिलिंगवाले सुद्धा आलेले आहेत, ते 5 माणसं आहेत, ते त्यांचं काम करतायत. तर त्याच्यामध्ये असं झालं, त्याने अशी डोकं लावलं आहे कसं, तर मी तुम्हाला दाखवते त्यांनी कसं घोडा बांबूचा बनवला आहे. तो म्हणतोय जाऊ दे यांच्यात नको मला काही, मी माझा आपला सेपरेट बनवतो. त्यांनी बनवला काल संध्याकाळी बनवला, तर ते पण दाखवते. चला लल्लू भैया जाने दो बाई. आणि आमचा मिस्त्री गेलेत 2 जण, तर आम्हाला करमत नाही, कारण तो बिचारा टाईमपास होता, खूप बोलायचा, बडबड करायचा, आमची मस्करी खूप चालायची असं. तर गेला आता. त्याला मी त्याविषयी म्हटलं कमी हो बाबा, आता काय करायचं, एवढी मिस्त्री लावून मला पण हजेरी द्यायला परवडत नाही, माझा बजेट कमी होत चालला. कारण गेली 3 महिन्यापासून एवढं रोजचे 15, 17, 18 हजार रुपये रोजचे वाटायला लागायचे, रोजचं रोज. कामं पण होतच होती तशी, फुकट नव्हती वाटत मी, पण होतं ना. माझा बजेट झाला कमी थोडासा, म्हटलं चला आता, आणि कामही थोडं कमी झालं आहे, म्हणून म्हणलं नाही. तर ते बिचाऱ्यांना सांगितलं, तर हे लोक म्हणत होते आम्ही सगळे एकत्रितच गेलो असतो ना, तुम्ही कशाला. म्हणलं नाही बाबा, मला एवढं नाही जमत आहे ना. जे माणसं दोघांकडून, जे काम 2 माणसांकडून होतं आहे तो एकटा करतोय, मग कशाला म्हटलं मी फुकटचं खर्च हे करत बसू. मग त्यांना पण भेटलं काम, त्यांना असं नाही. मिल गया ना उसको काम सूरज, हां मिल गया. त्यांना नाक्यावर काय लगेच घेऊन जातात, पण त्यांना इथं कसं रुळलेले ते बिचारे, आणि एकत्रित होते, हसी मजाक चालायचा त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांचं चाललेलं. तर नंतर मीच हे बनलं. त्याविषयी जाताना त्यांना मला एकदम असं वाईट वाटलेलं. मी म्हणलेलं तरी या, आम्ही पूजा ठेवू तेव्हा मी नक्की बोलवेल, तेव्हा सगळ्यांनी या, तेव्हा एकत्रित परत येऊया, आता एकत्रित नाही आहे असं. तर आता इथं पण बघा, हा बघा तो घोडा, मी बोलली ना तुम्हाला, तो हा घोडा बघा. राहुलनी कसं तयार केलं आहे दाखवते मी तुम्हाला. राहुलने आयडिया लावली. राहुल असं घोडे विडे बांधण्यात एक्सपर्ट आहे बरं का. हे बघा, बांबूंचा त्यांनी मस्तपैकी असा बांधून घेतला लगेच स्वतःचा, एकदम मजबूत, अजिबात हालत नाही का काय नाही. म्हणतो कोणामध्ये झंझट नको आहे ना. किती घोड्यांवरून काल भांडणं चाललेली, कोणच भांडणं देत नव्हतं एकमेकाला. एक तर आलेला पेंटर कळव्यावरून येतोय, तो कळव्यावरून येतोय, आज काय आला नाही. तो पण त्यांनी तो द्यायलाच तयार नाही, म्हणतो मी देणार नाही, मी का बसून राहू का असं. बाबा म्हटलं दे, त्याला बडबड केली, म्हटलं दे जरा उशीर, त्यांना तर त्याला प्लास्टर मारायचं आहे, दे थोडा वेळ. तेव्हा त्यांनी कुठं तो दिला. क्या हुआ मिस्त्री, किधर जा रहे. हां धुंडो. हे बघा, या रूममध्ये एक आता फक्त लाद्या राहिल्यात, आणि आपले हे जे नवीन होते हिंदुस्थानी भाऊ परत आलेले आहेत, राजस्थानला जाऊन परत आलेले आहेत है ना. छोड़ेंगे ना हम तेरा साथ मरते दम तक, मरते दम नहीं काम होने तक असं झालंय. परत बोलावलं, म्हणलं नाही तुम्हीच लावून द्या परत, आम्हाला नकोय म्हटलं दुसरे कोणी, तुमचं काम तुम्हीच करा, जेणे काम तेनेच करावे म्हणतात. तर इकडचा पेंटर कुठे गेला, तर पेंटरला बडबड केली, त्याला घोड्यावरून चाललेला प्रॉब्लेम, घोडा नाही तिथं बडबड केली. म्हटलं जा खाली आहे तो एक घोडा घेऊन ये. वायरमॅन तर काय अजून आला नाही, वायरमॅन आल्याच्या नंतर तेव्हा बघू, पण तोपर्यंत आहे ना रिकामी. आणि त्या प्लंबरनी बघा इथं कसं वाटतं करून ठेवलं आमचं. हे बघा मित्रांनो, कधी ही ना प्लंबिंगचं काम कराल ना, तर पहिले आधी आयडिया घ्या. आम्ही अशी आयडिया घेतली नाही, त्यांनी काम ॲक्च्युली केलं आहे बरोबर, पण काय झालं माहिती आहे का, हे जे आहे ना खोलायचे कपलिंगसारखं, हे खोलायचं म्हणजे हे खोलल्यावरती काय होणार, जे चॉकअप होणार ना ते कचरा वगैरे निघणार. पण आता हे मिस्त्री काय म्हणतात, त्याच्यावर पूर्णपणे कोबा करून टाकायचा, ते वर उघडे ठेवणार. आणि खरोखर ना एक साईडचे नाही आहेत. ते बघा, ते 2 पाईप आहेत, तिकडची ती वेगळी आहेत, हा बारीक साईज आहे, आणि तिकडचा आहे तो टॉयलेटचा तो मोठा साईज आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यावर आता कोबा करावा लागणार, कारण हे पाईप गाडायचे आहेत ना आम्हाला. पाईप गाडत नाही तर ह्याच्यावरती फ्लोरिंग येत नाही, आणि फ्लोरिंग अशी येणारच नाही. ते वर झालं आहे, हे खाली झालं आहे. तो बोलला आता तिथून एवढा आम्ही कोबा करतो, इथून एक टप्पा देतो कोब्याचा. प्लंबरनी पूर्ण वाटतोळा करून ठेवलं. बरं मटेरियल, तर मटेरियल आता एवढं महाग माझं मटेरियल त्यांनी मागवलं. सगळं बिल्डिंग लाईनमध्ये तो काम करतो, आणि सगळे बिल्डिंग लाईनचं इथं मटेरियल वापरलं. मटेरियललाच माझे जवळजवळ त्याच्या विकत आणले तेव्हा 70,000 रुपये गेले नुसतं त्या प्लंबिंगच्या.
पाईप हे तेच, अजून तर नळं टाक्या हे सगळं बाकीच आहे ना. असं प्लंबरबरोबर पण काल खूप मोठा भांडणं झाली माझी. त्याला काय फरक पडत नाही, ते हसून नुसतं आपलं गप्प बसतं आहे, पण पैसे माझे गेलेत, त्यांना काय फरक नाही पडत. तर असं असतं. त्यामुळे ना मी आयडिया नाही घेतली. म्हटलं आहे हुशार, हा प्लंबर हुशार आहे, पण त्यांनी मटेरियल जे मागवायचं ना ते आपली जशी सोसायटी बघून त्यांनी मटेरियल मला आणायला सांगायचं होतं. त्यांनी जे सगळं हाय क्वालिटीचं लिहून दिलं मटेरियल, सगळे बिल्डिंग लाईनमधून पाईप पण त्यांनी असे बाहेर मोठे मोठे काढलेत ना, एका रूममधून 3-3 पाईप बाहेर काढलेत. बरं एवढं काढायची गरज नव्हती. त्याला मी म्हटलं तू वॉश बेसिनची लाईन बाथरूममध्ये सोडवू शकत होतास, तरी नाहीच तो तयार ऐकायला. झाल्याच्या नंतर काय फायदा, आता लावल्यानंतर थोडीच ते मटेरियल रिटर्न घेणार आहेत. असं झालं आहे. चला आता खाली जाऊया. टायगरला ठेवलं आतमध्ये. आज काय टायगरला बाहेर नाही काढणार, कारण टायगर आहे ना बाहेर आला की सगळा सिमेंट सिमेंट सिमेंट, आणि कुठेही बसतो नुसता. अजिबात त्याला हे नाही कुठे बसावं काय, त्याला तर काय तेवढं कळत नाही. इकडे बघा आपलं चालू आहे. इकडून जाऊया आपण, थांबा मी इकडून दाखवते तुम्हाला. वायरमॅन काय आला नाही, वायरिंग करून ठेवले इथं सगळे. इथं झालं आहे सिलिंगवाल्यांची कामं चालू. तर हे बघा POPची सीट आहे. ते स्क्रू ते चप्पल घालायला पाहिजे. कसे लावतात स्क्रू आहेत ना, अच्छा स्क्रू आहेत ना. नाही मी आज जातच नाही, तुम्ही उभं राहून दाखवते. हे कटिंग केलेले आहेत काय वेगळे भेटतात? कटिंग हां कटिंगमध्ये पण मी मला वाटलं टाईल लादे आहेत का काय, टाईल लाद्यासारखे दिसत आहेत ना. मस्त आहे ग, मॅचिंग झाले हो. पण हे ह्याला आहे ना, ते बघा चांगलं वाटतं ना. हां लावले पण अया, हे बघा आहे ना. सिलिंग बघा झाली पण भारी आहे. आवाज नाही काय नाही, नाही तर काल नुसता धाडधूड बरं. आता शांततेचं काम आहे. हा झाली पण सिलिंग ही बघा आमची आहे एका रूमची आहे ना. हे दे भारी एकदम. आणि याच्यातच किती शायनिंग आहे या सिल्वर गोल्डन पट्टीमध्ये. लाईटिंगची गरजच नाही, याच्यावर मॅचिंग आलं आणि मॅचिंग झाली ना खरंच ना. ते फुलं आणि ते एकदम मॅचिंग झाले ना. आता फक्त किचन आहे ना माझा किचन नाही मला अजिबात आवडला. तो पण काळा सारखा झालाय सगळा. एक काम करा ना, त्याला मध्ये फक्त सनमाईक चेंज करा ना मधला. आता कुठं चेंज करणार, नवीन बसवलाय सगळा. मी घेताना तसा तो मस्त होता हो. याच्यामध्ये असा गुलाबी सारखा लाईट हे नाही अशी बॉडी कलर आहे तसा होता. मस्त मॅच झाला असतं त्याला, सगळं झालं असतं. पण मला काय वाटलं मी याला आधीच्या हिशोबाने घेतलं, ते वरचं काय जजमेंट ना. ते सगळं कसं झालं ना, जाऊ चला आता. प्लास्टिक निघली ना त्याच्यातून ते शायनिंग देणार ते, पण त्याची जी पट्टी आहे ना ती जर अशी गोल्डन मध्ये लावली असती ना हे हँडल. नाही मग तो स्प्रे भेटतो ना, स्प्रे घ्या ना, आणि तो त्याला पट्टीला मारून टाका तो गोल्डन वाला. नाही ती एनोडाईज करून आणलेली आहे ना. हो ते सेम भेटतो तो. होईल काय हो. बघायला पाहिजे मग तसं करून. खाली स्वस्तिक वाला का भेटेल ना. बघू चला. तर मित्रांनो हे बघा तुमचं काम पण चालू केलंय. आणि इकडं आलेत वायरमॅन, आणि वायरमॅननी घेतला परत तो घोडा. का हो का पेंटरचा घोडा घेतला तुम्ही? तुमचं काम तुम्ही करणार, आम्ही आमचं पेंटिंग नाही करायची. हा नाव लिहिलंय. तर हा मित्रांनो बघा हा रूम आहे ना पेंटरनी मस्तपैकी POP भरून एकदम पुट्टी हा ती चकाचक केलंय. आता वायरमॅनचं काम आहे, अंधार करून ठेवलंय सगळा. हे बघा चिड्या बिड्या सगळं काम झालंय, फक्त आता राहिलंय वायरिंगचं. आणि POP पण आज होऊन जाईल, किती होईल काय माहिती पण होईल. चला तुम्हाला टायगरला दाखवते मी. आता टायगरला ठेवलंय कोंडून, त्याला काय सोडलं ना. आता एवढ्या गडबडीमध्ये जर टायगरला सोडलं तर तुम्हीच विचार करा. टायगर हे रूम बघा किती घाण आहेत, अजून सगळीकडे कचरा आणि किती पसारा. आणि त्यामध्ये जर याला सोडला तर हा एकदम असा घाण होऊन जातो, म्हणून सोडत नाही. येडी आलेली आहे आणि लोक पण रात्रभर काही झोपू देत नाही. रात्रभर आवाज. हा बघा आता उठला, आता लवकर हेच की येतं एवढंच. तुम्हीच झोपलाय, गप्प बस. आवाज बंद कर आवाज. बस खाली बस. सोडणार नाही बाहेर जायचं नाही. गप मी येते ना घरात. गप चुप बस. सगळ्या
कर एकदा चल बाय बाय बोल बाय बाय म्हण टायगर बाय. बरं तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ इथंच नो 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 टायगरला जास्त काय आता बाहेर नाही. आणि मला बरेच जणांची कमेंट करत होती की ताई आता आम्हाला व्हिडिओ बघायचा मूडच गेला आहे असं तसं. तर असं नका करू, नाराज नका होऊ, कारण माझं पण थोडी मला मजबुरी समजून घ्या तुम्ही. व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही. आता पण बघा मला अजून मिस्त्री लोकांना चहा नाही दिली, 11:30 वाजले, त्यांना चहा वगैरे करावं लागेल. आता त्यापुढे माझी घरातील कामं आहेत, अजून माझे कपडे बिपडे सगळं पडलं. शिवाय आता मला पुन्हा अजून काय काय आणायला जायचं आहे. ते बाथरूमच्या जाळ्या वगैरे काय काय आणायच्यात ते पण आणायला जायच्यात. शिडीच्या लाद्या आणायच्यात, तिथंही जायचं आहे. अजून अशी कामं आहेत बाकी, त्यातल्या त्यात वेळ काढून असं करावं लागतं आहे, बनवावं लागतात. लोक वाट बघत असतात, माझी फॅमिली, लोक नाही म्हणता येणार, माझी फॅमिली मला माझी वाट बघत असते व्हिडिओची, माझ्या टायगरला बघण्यासाठी. तर खरंच खूप आनंद होतो मला पण व्हिडिओ बनवायला, पण वेळ नाही पुरत मला आणि मिळतच नाही. सो ठीक आहे, आता आलं आहे पटापट गतीवरती आपला घराचं काम. तर लवकर नवीन घरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या मग तर काय रोजचे रोज व्हिडिओ आणि रोजचे रोज नवीन कॉन्टेंट आता मिळतीलच मला. सो ठीक आहे, चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करू. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत